त्या काल एका गणपतीचं जोरात आगमन झालंय. तो बघा हा गणपती आर्यांचा राजा बघू शकता बॅनर. तर काल झालंय आणि जर ढाकून ठेवलंय. तर आपण चाललोय आपल्या मंडळाकडे. तर चला तुम्हाला दाखवतो. इकडे पुढंच आहे मंडळ. तर ठीक आहे चला. सो तर आता हे आमचं मंडळ आहे. हे आमचं मंडळ आहे आणि मंडपात आलो आहे. तर ठीक आहे आता आम्ही डेकोरेशन करतोय. हे सामान काढलं ठीक आहे. हो तर आहे इकडे चालू आहे. इकडे बघायचं आणि बघा काहीच तर आम्ही इथं आता आहे ना हे करतोय. बघा आमचं ईशान सिंदूर ह्याचं चालू आहे. हो तर गायचं आहे बघा इथे आमचे मंडळ आहे आणि इथे डेकोरेशनचं सामान चालू आहे. सामान म्हणजे सिंदूर सो तर डेकोरेशनचं चालू आहे. या साड्या आहेत इकडे आणि इकडे चालू आहे. पर्पज काय फ्रेमला मजबूती करण्यासाठी करतो आपण. आता आहे ना मी ब्लॉग कंटिन्यू करतोय कारण की काल मी मंडपात होतो आणि आल्यावरनं अभ्यास करून जेवून झोपलो आणि आता मी शाळेतून जाऊन आलो आहे आणि मम्मी बघते पण माझ्यासाठी. तर ठीक आहे बाबा तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी मीठ लावायचं. तर ठीक आहे मंडपात जाऊ बघू काय करायचं. शाळेतून आलो ना तर ठीक आहे कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. सो आता मम्मी करते बत्ती लावते. देवपूजा करते. बत्ती लावतेस ना वाच ना. हे आमचं मंदिर आहे. छोटूसं मंदिर आहे. मम्मीने डेकोरेशन केले. इथं आपले गणपती बाप्पा, इथे आपले महाराज आणि स्वामी समर्थ आणि आहेत अजून देव आणि श्रीकृष्ण राधा. आणि इकडे मम्मी आता देवपूजा करते. धूप लावला. सो तर आता मी वडापाव घ्यायला आलेलो आणि वडापाव झाला आहे. तर ठीक आहे आता वडापाव खाऊ आणि बघू काय करायचं. वडापाव घेतलेला घरच्या वडापावशी आलेलो. वडापाव घेतलेला आमच्या. ठीक आहे चला जाऊया. सो तर आता आहे ना रात्री झाली. मी थोडासा अभ्यास केला आणि आता आमच्या परत देवाची पत्ती लागले. आमच्या घराची देवाची पत्ती लागलेली आहे आणि वाजले ते आहे 9 म्हणजे आता 9 वाजते. बत्ती कधीच लावून समाप्तच झाली. तर आता काय करायचं बघू. तर ठीक आहे अभ्यास केला थोडा वेळ आले. ठीक आहे
काय करायचं कंटिन्यू ना ब्लॉगमध्ये त्याला असा मारलाय ना कवा त्याला मार आत्ता आता काय तू जर कॅमेरा बंद केल्याच्या नंतर तुझी काय अवस्था होईल त्याचा विचार कर. केला म्हणजे पहिलीच पडली. तुम्हाला मारलंस का झालं बाप